दरम्यान धर्मांध शक्ती वारकरी संप्रदायात नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। लव जिहाद काहींकडून केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असंही नवनाथ बन म्हणाले। प्रबोधन केलं जातं त्याला धर्मांधता म्हणत नाहीत अशी टिप्पणी नवनाथ बन यांनी केलेली आहे। पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे आणि या अर्बन नक्षल्यांना वारकरी चळवळीतनं कसं बाहेर काढायचं याबद्दल देखील आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा। तर शरद पवारांनी स्मरणिकेत व्यक्त केलेल्या मताला नवनाथ बन यांनी विरोध केलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध नाही तर काही अर्बन नक्षली घुसलेले होते त्यावर सुद्धा शरद पवारांनी बोलायला हवं आणि या अर्बन नक्षलींना वारकरी संप्रदायातून कसं बाजूला काढता येईल या संदर्भात त्यांनी विवेचन करायला हवं असं नवनाथ बन म्हणालेले आहेत। काहींकडून लव जिहाद केला जातो त्यावर पवार बोलत नाहीत असं वक्तव्य देखील नवनाथ बन यांनी केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोक घुसलेले असून त्यांची वक्तव्य ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी एका स्मरणिकेच्या लेखात केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।